खिलाड़ी है। इस आखिर प्रीमियर लीग में हम अक्सर उन्हें देखते हैं। सौजन्य दांडेकर नॉन सेकंड पर गेंदबाजी के लिए अलीबाग एक्सप्रेस सुमित पत्रे P1 पावर प्ले का षटक लेकर पेजारीन की जानिब से पहली गेंद टप्पा गिरने के बाद ऑन द राइज सीधा स्कीट होते हुए विकेट कीपर नागेश लक्ष्मण सीध इनके दस्तानों में जाते हुए पहली गेंद यहां पर बिंदी के साथ शुरुआत करते हुए अलीबाग एक्सप्रेस उल्वे के मैदान पर बाइकरमैन का खिताब प्राप्त करने वाले आदिल रज्जाक कुरैशी हाल ही में अगर देखा जाए तो कोलार में काफी चर्चे हैं आदिल कुरैशी के कि जिस तरह की बल्लेबाजी उन्होंने की उस मैदान पर। फिर से एक बार सुमित, शानदार गेंदबाजी, तेज तर्रार रफ्तार का सौदागर अलीबाग एक्सप्रेस क्यों कहा गया? क्योंकि उनकी गेंदबाजी में जो गुणवत्ता है, जो क्वालिटी है, वो उन्होंने सादर की है बीसीसी तीनवीरा आयोजित इस प्रतियोगिता में। लगातार की 2 गेंदें बिंदी जाने के बाद वास्तविक यहां पर दबाव क्रिएट किया है गेंदबाज सुमित पत्रे ने। बल्लेबाज पंकज नाकवा पर यह भी शातिर खिलाड़ी, अगर उनके स्लॉट में गेंद आएगी ना तो जरूर बड़ा स्ट्रोक उनके बल्ले से आएगा। ऐसे ताकतवर बल्लेबाज पंकज नाकवा, बॉस फाइटर साकर टीम के सलामीवीर बैटर। इस बार फिर से एक बार सफल होने की कोशिश की, व्हाइट यॉर्कर डालने में कामयाब हो गए। ये वेरिएशन होना जरूरी है केटी, हर एक गेंदबाज खाली विकेट गेंदबाजी करते, पर इस बार देखिए बल्लेबाज का टांस सुमित पत्रे ने जान लिया था। जिस तरह से हम कहते हैं मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है, पर इस बार फुटवर्क का वापर नहीं किया, इस्तेमाल नहीं किया और व्हाइट यॉर्कर डालने में कामयाब होते हुए सुमित फिर से एक बार। इस बार बैक टू द बॉलर खेलने की कोशिश, खुद के फॉलो थ्रो में गेंद को रोकने में नाकामयाब, तब तक कोई रन की गुंजाइश नहीं। लगातार की ये 4थी गेंद बिंदी जाती हुई महाविलेवन एकवीरा थल के संगमालक निखिल जी पवार उर्फ गोलू सर यहां पर आए, उनका स्वागत है इस प्रतियोगिता के द्वारा, जिन्होंने अलीबाग टेनिस क्रिकेट में इस महाविलेवन एकवीरा थल टीम को काफी सपोर्ट किया है। अपने छोर की 5वीं गेंद फिर से एक बार स्ट्राइक पर पंकज नाकवा, बॉस फाइटर साकर टीम के खिलाड़ी। इस बार अच्छा स्ट्रोक, स्वीपर कवर में खेल दिया, फील्डर है वहां पर खत्री आशांक साकरकर। 1 रन के साथ टीम का स्कोर का अकाउंट ओपन करते हुए बैटर पंकज नाकवा। केएल राहुल अत्या शेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए स्ट्राइक पर सौजन्य दांडेकर पहली बार गेंद का सामना करेंगे पावर प्ले की ओर में, जबकि गेंदबाजी करते हुए अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे। इस बार ऑन साइड में खेल दिया, मिडॉन में फील्डर है यश मंगेश मात्रे, उन्हें चकमा देती हुई गेंद बाउंड्री लाइन के पार। इस बार मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार, चौकार। आखिरी गेंद पर शानदार चौवा जड़ने में कामयाब होते हुए बैटर सौजन्य दांडेकर। इस चौवे के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट खोए 5 रन। आखिरी गेंद पर जरूर सौजन्य ने आवश्यकता थी इस बड़े स्ट्रोक की और वो लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की है सौजन्य दांडेकर ने। 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 5 रन। हम मैदान पर देख रहे हैं हमारे छोटे भाई, एक चाय 2 खारी, नाम है जमीर बुखारी, हंसते हुए थोड़े से 99 नंबर की जर्सी परिधान के हुए हमारे छोटे भाई जमीर बुखारी, जबकि शॉट फाइनल की दिशा में नजर आएंगे विकेट कीपर के रूप में नागेश लक्ष्मण सीध, उसी साथों साथ किरण गोपाल लट नजर आते हुए फ्लाई स्लिप में गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज श्रेयस सुनील पत्रे। छोटे भाई श्रेयस को गेंदबाजी के लिए दावत दी है, श्रेयस किस तरह की गेंदबाजी करेंगे, क्योंकि स्ट्राइक पर पंकज नाकवा, बॉस फाइटर्स साकर टीम की रन मशीन। अगर सौजन्य दांडेकर ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने पास रखेंगे तो जरूर रनों का बौछार यहां पर प्राप्त करने में कामयाब होंगे। फिर से एक बार शुरुआत करनी है, 20 मिनटों में 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है थल टीम। इस बार लेग स्टंप ऑफ स्टंप के काफी बाहर ऑफिशियल अंपायर किशोर नाइक हम देख रहे हैं, अलीबाग तहसील के बाइकरमैन किशोर जी नाइक ऑफिशियल अंपायर में नजर आते हुए व्हाइट करार कर दिया एक्स्ट्रा के साथ। टीम का स्कोर बढ़ता हुआ 6 रन। लेग अंपायर विनोद जी पाटिल, एक अच्छे व्यक्तिमत्व, एक अच्छे खिलाड़ी, एक अच्छे आयोजक।
ओहो, बैक टू द बॉलर खेलने की कोशिश, जड़ में डालने की कोशिश की थी, उसमें कामयाब हो गए। थोड़ा सा संत यहां पर स्कोर नजर आता हुआ बॉस फाइटर साकर टीम पर। यह तूफान आने से पहले शांतता होगी क्या? क्योंकि जब जब पंकज के बल्ले में स्लॉट में गेंद आती है तो बड़े स्ट्रोक लगाते हैं। पर इस बार देखिए रतन खत्री, मटका किंग आशांक साखरकर फंबल हो गए और उसका फायदा होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम बॉस फाइटर साखर टीम को। इस दोनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ रिवाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए। श्रेयस फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे बैटर पंकज नाखवा। इस बार एक चाय दो खारी, नाम है जमीर बुखारी, इनके हाथों में गेंद उर्फ बाबू, डॉट गेंद, कमाल की गेंदबाजी। स्कोर रुका हुआ 8 रन, जबकि दूसरा ओवर प्रगति पर है। दूसरा पावर प्ले का ओवर यहां पर जारी होता हुआ इस बार स्लॉट में और पंकज नाखवा ऑन द फायर, गेंद जाएगी मिड ऑन बॉर्डर लाइन के पार, मस्तक पे दस्तक देने वाला यह शानदार षटकार। मैंने पहले कहा था पंकज नाखवा के स्लॉट में अगर गेंद आती है ना तो उसे जरूर पार्किंग लॉट में भेजने की क्षमता इस खिलाड़ी के पास है, और वो है बॉस फाइटर साखर टीम के खिलाड़ी पंकज नाखवा। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर चारुलता भाभी के हीरो संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए। श्रेयस फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, इस बार फिर से अक्रॉस द लाइन खेल दिया है, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, गेंद जाएगी वन बाउंड सीमा पार, चौकार। इस चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर, किंग ऑफ कोहली जिसे कहा जाता है। पर आज पंकज नाखवा इस मैदान पर शानदार बल्लेबाजी करते हुए 18 रन स्कोर कार्ड पर 5 गेंदें हो चुकी है। इस ओवर की आखिरी एक गेंद शेष बाकी। फील्डिंग रिस्ट्रिक्शन में थोड़ा सा बदलाव, अशांक को अंदर लिया और प्रकाश हलेकाना इन्हें डीप स्क्वायर की दिशा में तैनात करते हुए इस बार स्विच हिट अड़े बल्ले से खेल दिया है। यहां पर देखिए पंकज नाखवा, मैंने पहले ही कहा था ये तूफान आने से पहले की शांतता है क्या, पर उसके ऊपर किया है प्रतिकार। गेंद जाएगी बॉर्डर लाइन के पार, गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद जाएगी बॉर्डर लाइन के बाहर लंबा, षटकार। जरूर श्वेता भाभी के हीरो पंकज नाखवा ऑन द फायर होते हुए, जबकि वो साखर अक्षी प्रीमियर लीग हम अक्सर देखते हैं, उसमें अवनी भाभी के हीरो है, श्वेता भाभी के हीरो है, पर आज श्वेता भाभी के हीरो ऑन द फायर होते हुए पंकज नाखवा 2 छक्के और 1 चौके के साथ अपनी पारी, 2 छक्के और 1 चौके के साथ अपनी पारी को संभालते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 24 रन और नीचे 19 रन पर बल्लेबाजी करते हुए श्वेता भाभी के हीरो पंकज नाखवा। जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज जिन्होंने आखिरी गेंद पर चौका जड़ा था वो खिलाड़ी सौजन्य दांडेकर। गेंदबाजी के लिए आशांक साखरकर उर्फ खत्री महाविलेवल एकवीरा थर्ड टीम की जानिब से गेंदबाजी के लिए आते हुए। ऑफिशियल अंपायर अगर देखा जाए तो किशोर जी नाइक, विनोद जी पाटिल इस ऑफिशियल अंपायर सरे अंजाम देते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 24 रन, बिना कोई विकेट खोए। अच्छी साझेदारी पहले ओवर में अगर देखा जाए तो 5 रन खर्च किए थे गेंदबाज सुमित पत्रे ने, पर इस ओवर में श्रेयस पत्रे के ऊपर प्रतिकार किया बैटर श्वेता भाभी के हीरो पंकज नाखवा ने और 19 रनों का योगदान देते हुए नॉन सेकेंड पर। इस बार स्ट्रेट ड्राइव खेल दिया है ऑन साइड में अजिंक्य मात्रे, माविलेवन एकवीरा थल की दीवार जिसे कही जाएगी वो अजिंक्य मात्रे अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। फिर से एक बार स्ट्राइक पर श्वेता भाभी के हीरो पंकज नाखवा, पर इस बार चकमा देने वाली गेंद बीट किया फंसाया चकाते हुए गेंदबाज आशांक साखरकर। कमाल की गेंदबाजी हो रही है, पंकज नाखवा जैसे बल्लेबाज को शांत रखा है, काबिले तारीफ। क्योंकि ये तीसरा ओवर जारी है, माविलेवन एकवीरा थल विपक्ष बॉस फाइटर साखर, ये दोनों टीम के दरमियान सुपर 8 का ये मुकाबला बीसीसी 3 वीरा आयोजित ये प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता में शानदार आयोजन विनोद जी पाटिल और उनकी पूरी टीम, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। ड्रीम्स क्रिकेट.in के माध्यम से सभी दर्शक हमसे जुड़े हुए हैं
उन सभी दर्शकों का फिर से एक बार सहर्ष स्वागत करूंगा। अशांक साखरकर फिर से एक बार कमाल की गेंदबाजी करते हुए, स्ट्राइक पर पंकज नाकवा। ओहो, फिर से एक बार बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, इस बार डॉट कराने में कामयाब। लगातार का तीसरा डॉट आता हुआ गेंदबाज अशांक साखरकर, मटका किंग खत्री, कमाल की गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी करते हुए माव 11 एकवीरा थल टीम के लिए एक संकट मोचन गेंदबाज, और उन्होंने आज दिखला दिया है इस 3 वीरा के मैदान पर। ओहो, फिर से एक बार सबमरीन डिलीवरी, कमाल की गेंदबाजी। हर एक गेंदबाजी में वेरिएशन देखा जाए तो कभी स्पीड बढ़ाते हैं, कभी वेरिएशन करते हैं, स्लो ओवर 1 डिलीवरी करते हैं। इस बार लेग कट करने की कोशिश की थी, गेंद नीचे रही और सीधा विकेट कीपर के दस्तारों में। स्कोर रुका हुआ 25 रन, 5 गेंदें हो चुकी है, 1 गेंद शेष बाकी। कमाल की गेंदबाजी, अपने 5 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। इस गेंद के ऊपर क्या बड़ा स्ट्रोक होगा। इस बार फ्लाई स्लिप में किरण गोपाल लट, पर थोड़े से लेजी थे, दोपहर का खाना ज्यादा खाकर आए, इसलिए एक्सरसाइज करने में थोड़े से नाराज दिखाई दिए। इस 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ, ऑफिशियल अंपायर विरोजी पाटिल सर का इशारा। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 26 रन स्कोर कार्ड पर। हितेश पाटिल हमारे गुण लेखक का स्कोर को अंजाम देते हुए, उनका भी मैं तहे दिल से आभार। सुबह के सत्र में प्रतिकार जी पाटिल, इन्होंने हमें कोऑपरेट किया। अभी दोपहर के सत्र में फिर से एक बार हितेश पाटिल, इनका मैं आभार व्यक्त करूंगा। 3 ओवर की समाप्ति के बाद 26 रन स्कोर कार्ड पर। चौथी ओवर के लिए गेंदबाजी के लिए फिर से एक बार क्या अलीबाग एक्सप्रेस को दावत दी जाएगी इस विचार विनिमय में? जरूर अगर देखा जाए तो यस इट इज। अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे गेंदबाजी के लिए आते हुए नीचे दूसरा, टीम की ओर से चौथा ओवर लेकर गेंदबाजी की जिम्मेदारी अपने कंधे पर लेंगे। स्ट्राइक पर पंकज नाकवा, नीचे 20 रन पर बल्लेबाजी करते हुए थोड़ा सा नाराज किया। जिस बल्लेबाजी के लिए पंकज नाकवा जाने जाते हैं, उस बल्लेबाजी में नाराज किया है। अशांक साखरकर की शानदार गेंदबाजी ने प्रभावित किया है। आज प्रेक्षक बने हैं निखिल पाटिल, क्योंकि अक्सर हम उनका गेम देखते हैं, पर आज वो प्रेक्षक बनकर निखिल पाटिल, मैन फ्रॉम वागरन, सभी खिलाड़ियों का गेम देखते हुए आनंद लेते हुए। थोड़े से फील्डिंग में स्पीड अप करना है फील्डिंग करने वाली टीम। गेंदबाजी के लिए अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे, स्ट्राइक पर पंकज नाकवा। इस बार ऑफ स्टंप के बाहर। यस इट इज। ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया एक्स्ट्रा के साथ। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 27 रन, 27 विदाउट लॉस, जबकि चौथा और प्रगति पर है। अलीबाग एक्सप्रेस के ऊपर विश्वास दिखलाया माविलिन इक्विरा थल, जबकि आज अलीबाग टेनिस क्रिकेट से बाहर जाकर अपने नाम का डंका, और हमें गर्व है। फिर वो पेन हो, खोपोली हो, उरन हो, रोहा हो, कोलाड हो, जहां पर भी जाते अपने बल्लेबाजी से जीत का किताब जीतकर अलीबाग का नाम बड़ा करते हैं। और वही गेंदबाज अलीबाग एक्सप्रेस सुमित पत्रे गेंदबाजी करते हुए, डॉट गेंद जाती हुई। फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार। स्ट्राइक पर पंकज नाकवा, श्वेता भाभी के हीरो, पर इस बार बड़े बल्ले से खेलने की कोशिश की, 1 रन लिया, 1 ही रन पर संतुष्ट। जरूर 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर। हितेश पाटिल सर बतलाते हुए 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जरूर यहां पर रनों का ग्राफ रोकने में कामयाब होते हुए गेंदबाजी करने वाली टीम माव 11 एकवीरा थल। स्ट्राइक पर सौजन्य डांडेकर, एक चौके के साथ शुरुआत करने वाले खिलाड़ी स्ट्राइक एंड पर। इस बार फुल टॉस गेंद, एक छह दो खारी, नाम है जमीर बुखारी, अच्छी फील्डिंग। जरूर निखिल जी पाटिल भाई बंद नहीं है, उनकी मेहनत है और अच्छी फील्डिंग वहां पर। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन, 29। गेंदबाजी करेंगे फिर से एक बार अलीबाग एक्सप्रेस सुमित पत्रे। स्ट्राइक पर पंकज को अभी बड़े स्ट्रोक लगाने हैं, अभी नहीं तो कभी नहीं। इस बार पटकी हुई गेंद कवर के ऊपर से खेल दिया फील्डर वहां पर आदिल, पर आदिल को देगी गेंद चकमा, गेंद जाएगी थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार, बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के पार, चौकार। इस चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुणलेखक हितेश पाटिल सर बतलाते हुए
26 कोटि को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी, जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए। जरूर गोवा से हमारे हितचिंतक थलेश्वर थल के खिलाड़ी संकेत वेताल, संकेत तुकाराम वेताल, इनके माध्यम से किरण लट आपके लिए अपॉर्चुनिटी, अगर आप डाई लगाकर कैच लेते हैं तो गोवा से 500 रुपए आपको भेजे जाएंगे। किरण लट के लिए यहां पर अपॉर्चुनिटी। जरूर गोवा से लाइव मैच देख रहे बीसीसी तीनवीर आयोजित ड्रीम्सcricket.in के माध्यम से सभी दर्शक हमसे जुड़े। संकेत वेताल, आपका आभार जो आप ये लाइव मैच देख रहे हैं। तो जरूर किरण लट आपके लिए डाई लगाकर अगर कैच लेते तो 500 रुपए। संकेत तुकाराम वेताल उर्फ बुदलिया, इस बार देखिए पैडल स्वीप खेलने की कोशिश, सोकर खेला हुआ स्ट्रोक फरदीन गाजी स्टाइल में, गेंद जाएगी लॉन्ग लेग बॉर्डर लाइन के पार, चौकार। इस छवि के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 37 रन स्कोर कार्ड पर। पंकज नाकवा अभी रनों की बौछार है, क्योंकि अक्सर कहा जाता है योगी को जब चाहिए रोगी को दवा चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं दोस्तों, हमें क्रिकेट में रन चाहिए। अगर वो रन प्राप्त करना है तो जरूर बड़े स्ट्रोक लगाने होंगे। अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्र गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर बल्लेबाज श्वेता भाभी के हीरो पंकज नाकवा। ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर, हेलीकॉप्टर लगाने की में नाकामयाब। तब तक 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर पर जा पहुंचा हितेजी पाटिल सर बतलाते हुए 38 रन स्कोर कार्ड पर 4 ओवर के समाप्ति के बाद। इसके बाद होने वाला मुकाबला, यानंतर होणारा सामना आरोही पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विपक्ष जय हनुमान खारपाळे, दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी यायचं। आपण पाहतोय आरोही पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विरुद्ध जय हनुमान खारपाळे, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं। इसके बाद होने वाला मुकाबला आरोही पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विपक्ष जय हनुमान खारपाळे। ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध। आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए हमारे छोटे भाई जमीर बुखारी। जबकि स्लॉग और भैरवी का षटक बाबू नाम से जाने जाते हैं, पर इस स्लॉग ओवर में किस तरह की गेंदबाजी करेंगे जमीर बुखारी, क्योंकि खिली भी धूप है, थोड़ा सा पानी पीना जरूरी है, जल ही तो जीवन है। और हम देख रहे हैं आरोही पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरी के स्टार प्लेयर 40+ के खिलाड़ी सम्मानीय आदरणीय सत्र रक्षण है खल निग्रहण है प्रसाद जी पाटिल सर यहां पर तशरीफ लाते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है। बीसीसी तीनवीर आयोजित इस प्रतियोगिता में प्रसाद जी पाटिल, इनका तहे दिल से वेलकम। तो गेंदबाजी के लिए आते हुए जमीर बुखारी, स्ट्राइक पर बल्लेबाज पंकज नाकवा, श्वेता भाभी के हीरो। स्लॉग ओवर में बड़े स्ट्रोक लगाना जरूरी है, क्या इस स्लॉग ओवर में बड़े स्ट्रोक लगाएंगे? टीम का टोटल स्कोर रुका हुआ 38 रन, 38 रन स्कोर कार्ड पर। ओहो, पहली गेंद, एक चाय दो खारी, जमीर बुखारी सब पे भारी, डॉट गेंद जाती हुई। पहली गेंद डॉट कराने में कामयाब, यहां पर वाइड यॉर्कर डालने में कामयाब होते हुए डॉट गेंद जाती हुई। फिर से एक बार स्ट्राइक पर पंकज नाकवा। 38 रन स्कोर कार्ड पर, आने वाली 5 गेंदें शेष बाकी है। ओहो, फिर से एक बार देखिए वेरिएशन करने की कोशिश की, स्लो ओवर 1, चकमा देने वाली गेंद यहां पर बीट कराने में लगातार कामयाब होते हुए जमीर बुखारी। वेरिएशन किया, स्लो ओवर 1, गेंद यहां पर नागेश लक्ष्मण सीध तैयार थे हिट करने की कोशिश में सौजन्य दांडेकर को, पर इस बार डॉट गेंद जाती हुई। अपने छोर की तीसरी गेंद, फिर से एक बार पंकज नाकवा, फुल टॉस गेंद, इस बार हवा में खाना था, गेंद हवा में खड़ी। ओहो, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था।
हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा पाव भी गिरा जहां चूना कम था, गेंद सीमा पार, षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन। वीरेंद्र सहवाग इनका जर्सी नंबर 44 स्कोर कार्ड पर आते हुए, फुल टॉस गेंद थी उसका फायदा उठाते हुए बैटर पंकज नाखवा निजी 36 रन पर इस बार लेग स्टंप के बाहर। ऑफिशियल अंपायर विनोद पाटिल सर अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित शर्मा स्कोर कार्ड पर आते हुए। हिटमैन इनका जर्सी नंबर 45 स्कोर कार्ड पर निजी 36 रन पर खेलते हुए बैटर पंकज नाखवा। इस बार फिर से देखिए गेंद स्लॉट में और उसे भेज दिया पार्किंग लॉट में। इस बार जमीर बुखारी के ऊपर काउंटर अटैक करने में कामयाब श्वेता भाभी के हीरो ऑन द फायर, गेंद सीमा पार, षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 51 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए। इक्यावन रन स्कोर कार्ड पर लगते हुए, जबकि पहली गेंद डॉट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर छक्का और इस चौथी गेंद पर भी छक्का लगाने में कामयाब होते हुए पंकज नाखवा। कमाल की बल्लेबाजी उनके बल्ले से हमें नजर आई, पर इस बार गेंदबाज के ऊपर अटैक करने में कामयाब होते हुए जरूर अभी बॉस फाइटर साकर टीम के खेमे में थोड़ी सी खुशहाली आते हुए, क्योंकि लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए गेंदबाज जमीर बुखारी के ऊपर बैटर पंकज नाखवा। जबकि यह स्लॉग ओवर, इस बार फुल टॉस गेंद फिर से एक बार डीप स्क्वायर की दिशा में खेल दिया, वहां पर सन्मित्र मात्रे और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। शानदार चौवा, इस चौवे के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है अब तक 55 और निजी 46 रन। पंकज नाखवा अपने अर्धशतक के लिए 4 रनों की आवश्यकता है। क्या इस प्रतियोगिता में हाफ सेंचुरी लगाने में कामयाब होंगे श्वेता भाभी के हीरो पंकज नाखवा? पर इस बार जड़ डालने की कोशिश, एक्स्ट्रा कवर की दिशा में मिड ऑफ में फील्डर है, 1 रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश में नाकामयाब। और इसी तरह से यहां पर एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 56, अब तक 56। जरूर यहां पर थोड़ा सा इंटरटेनमेंट होता हुआ इस मैच के लिए, क्योंकि काफी शानदार मैच। बॉस फाइटर साखर विपक्ष महाविलेल एकवीराथल। पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है। पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए टीम बॉस फाइटर साखर टीम ने अब तक 56 बनाए और 57 रनों का टारगेट ये सुनने के माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त कपिल ठाकुर के पास। धन्यवाद। बघा, तसं पाहिलं गेलं ना भाईजान, तर या 5 ओव्हरमध्ये जशा पद्धतीची गोलंदाजी झाली आणि जशा पद्धतीची फलंदाजी झाली, या 55-56 धावा झाल्यात जरूर, त्याच्यामध्ये 15 ते 20 धावा ॲडिशनल येऊ शकल्या असत्या, परंतु प्रतिस्पर्धी संघ तितका मजबूत आहे। बघा, अजून सुद्धा माहित नव्हतं पंकज नाखवाला, पण पंकज नाखवाची खेळी अप्रतिम झाली। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी। 46 धावांची खेळी गेलेली आहे, 47 धावांची खेळी, अप्रतिम खेळी। मावई 11 एकविराथळ यांच्या विरोधामध्ये खेळत असताना सुंदर खेळ पाहायला मिळाला। मग आता मावई 11 एकविराथळ संघाकडून नागेश शीर येतोय का किरण लट येतोय? कारण नागेश शीरच्या अनुपस्थितीमध्ये किरण लटने केलेली फलंदाजी कोलाडच्या मैदानावर आपण सर्वांनी पाहिलेलीच असाल, आणि त्याच वेळेला उलव्याच्या मैदानावर सुद्धा किरण लटचा जलवा आपण पाहिलेला आहे। आदिल कुरेशीची बॅट तळपली होती। या सर्व गोष्टी आहेत, परंतु बॉस फायटर सागर नावामध्ये बॉस आहे आणि तशा पद्धतीचा खेळ हे ते सुद्धा करू शकतात। मग रोनित नाखवा असतील गोलंदाजीमध्ये, राहुल मुजावर असतील, पंकज नाखवा असतील,
आणि सौरभ दांडेकर, सौजन्य दांडेकर सॉरी, हे सुद्धा चांगला खेळ करू शकतात, पण कंबर कसून अगदी गोलंदाजी करावी लागेल. तर जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं BCC तिनविरा आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच हाशिवरे वर्सेस खारपाले असं होणार आहे. सो दोनही संघांनी तयारीत राहायचं आहे. जर टॉस झाला नसेल तर टॉस करून घ्यायचा आहे. खारपाले या चला टॉससाठी. उन्हाचा तडाखा खूप जाणवतोय. सकाळच्या सत्रामध्ये खूप थंडी होती, रात्री सुद्धा खूप थंडी होती. थंडीमध्ये अंडी खा असं म्हणतात, पण आज शनिवार आहे त्यामुळे काही लोकांचा उपवास असेल, त्यांनी डाळभाजी केलेली आहे. पण आयोजकांनी सुद्धा खूप सुंदर जेवण बनवलं होतं, तर आयोजकांचं सुद्धा मी धन्यवाद मानतोय. किरण लट आणि नागेश शीदची जोडी, म्हणजे याआधी 5 ते 6 वर्षापूर्वी ही जोडी मैदानात नेहमीप्रमाणे दाखल व्हायची. किरण लट थोडासा मागे आला किंवा क्रिकेटपासून लांब राहिला किंवा प्रॅक्टिस कमी पडली, त्या अनुषंगाने एक अग्रेसिव्ह जोडी या उद्देशाने मावी 11 एकविरा थर्ड संघाने आपली बॅटिंग लाईनअप चेंज केली होती. नागेश शीद नेहमीप्रमाणे अलिबाग तालुक्यातील ॲज अन एक वेल फिनिशर आणि वेल स्टार्टर म्हणेन मी, आणि खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी प्रत्येक मैदानावर त्यांनी केलेली आपण पाहिलेली आहे. पण बॉस फायटर साखर बनवलेल्या धावा वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे. चला खारपाले टीम, तुम्ही इथे आलेला प्लीज कोऑपरेट करा, अन्यथा मॅचच्या ओव्हर कमी केल्या जातील. आयोजक खूप वेळ तुमचं वेट करतायत. हाशिवरे टीम कॅप्टन तुम्ही या. किरण आणि नागेशची जोडी मैदानामध्ये. रोनित नाखवा गोलंदाजी मार्कवर. रोनित नाखवा. आणि या वर्षी जी स्पर्धा गेल्या वर्षी पेंडिंग राहिलेली ती कदाचित अक्षी साखरच्या त्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर साखर चॅम्पियन्स ट्रॉफी होऊ शकेल. पंकज नाखवा तिथून मला इशारे करतोय की होईल, यावर्षी नक्की होईल. उलेश नाखवा यांच्या आयोजनामध्ये ती स्पर्धा असणार आहे. सो बऱ्याचशा प्रीमियर लीग्स आहेत. अलिबाग, मुरुड, रोहा मर्यादित ती लीग असू शकेल. खारपाले टीम कोणाचा वेट करत आहे? लकी चॅम्प कोण बाकी आहे का मित्रांनो? तुमच्या गावाचं नाव तुम्ही आता पेण विभागामधून आलायत, पण वेळच्या वेळी ते टॉस केला गेला तर फार बरं होईल. प्रसाद दादा टॉस करून घ्या. आलाय आता खारपालेचा टीम कॅप्टन. चला हाशिवरे टीम, चला हाशिवरे टीम दादा कॅप्टन पाठव. तर जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. नागेश स्ट्राईक एंडला. रोनित नाखवाचा पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये सामना करण्यासाठी सज्ज. पहिला बॉल नागेश साठी. रोनितने टाकलेला पहिलाच फुल टॉस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नागेश शीदने आपल्या स्टाईल मध्ये सुरुवात केलेली आहे. लो फुल टॉस बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार पोहोचवलाय. नागेश शीद सांगतोय काही मॅच माझ्या पर्सनल रिझनमुळे मी मावी 11 एकविरा संघामध्ये नव्हतो, पण जेव्हा असतो मावी 11 एकविरा संघ अलिबाग तालुक्यात नव्हे तर जिथे आम्ही खेळायला जातो तिथे आम्ही अव्वल स्थानी राहणार. दुसरा बॉल रोनितचा. रोनितने टप्पा टाकलाय. आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे वाडिश मिडॉनला. कोणतीही धाव घेतली गेलेली नाहीये. चला फिल्डिंगची सजावट पाहूया. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि मिड विकेट मध्ये राहुल मुजावर आहे. सौजन्य दांडेकर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे. दुसरा चेंडू शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट आहे, मिड ऑफ सर्कल मध्ये आहे. वाडिश मिडॉन आहे यावेळचा बॉल. यावेळचा टेनिस शॉट मारलाय. क्षेत्ररक्षक अगदी दर्शक बनलेत. चेंडू सीमा रेषापार. पुन्हा एकदा नागेशच्या बॅटमधून आला षटकार. मंत्रमुग्ध करणारा फटका. गती जास्त कमी होती, टप्पा किंवा उंची चेंडूची जास्त होती आणि त्याचा फायदा अगदी आपण
बॉक्स क्रिकेट खेळत असताना जशा पद्धतीने आपटून मारतो तशा पद्धतीने तो फटका मारलाय. त्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये टेनिस शॉट म्हणतात आणि तशा पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. फिल्डिंग चेंज केलेली आहे. मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सजवलाय. शॉट एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हर मधून शॉट एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड सर्कल मध्ये प्लेअर घेतलाय. 3 मध्ये 12 झाल्यात. यावेळचा बॉल दांडी 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 गुल फलंदाज बाद. रोनितने टाकलेला बॉल आतमध्ये आला. जस्त्यांचा वेध घेणारा चौथ्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेली आहे. प्रत्येक विकेट सेकंड इनिंग मध्ये फार महत्वाची असते. ज्यावेळी तुमच्या संघाच्या खेम्यामध्ये खात्यामध्ये किंवा तुम्ही बनवलेल्या धावा कमी असतात त्यावेळेला विकेट घेणं हे महत्वाचं असतं आणि त्या अनुषंगाने विकेट प्राप्त झालेली आहे. नवीन फलंदाज कोण येईल? समित्र म्हात्रे. एक डावखुरा फलंदाज, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. ते थोडंसं मेंटेन करण्याचा प्रयत्न किंवा एवढं टोटल मोठे नाहीये. पहिल्या 4 चेंडूंवर 12 धावा आल्यात. सो काहीतरी बॅटिंग लाईनअप किंवा समित्र म्हात्रेला थोडंसं सेट करण्याचा प्रयत्न आहे किंवा समित्र म्हात्रेचे जे वाईट दिवस चालू आहेत ते चांगले व्हावेत. थोडासा कॉन्फिडन्स त्याचा दांडगा व्हावा यासाठी समित्र म्हात्रेला प्रमोशन मिळालंय. अप इन द ऑर्डर सिलेक्शन झालंय त्याचं. चला आता फिल्डिंगची सजावट समित्र म्हात्रेसाठी पाहूयात. डीप स्क्वेअर लेग लावलेली आहे आणि लॉंग ऑन लावलेला आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. रोनित नाखवाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी अलिबाग प्रीमियर लीगच्या सत्रामध्ये आपण त्याची पाहिली जरूर आहे. समित्र म्हात्रे डावखुरा फलंदाज. मागील 2 वर्षापासून थोडासा फॉर्ममध्ये कभी खुशी कभी गम पाहायला मिळाला. पण या मॅच मध्ये कशा पद्धतीची खेळी करतोय पाहणं मोठा उत्सुकतेचं असणार आहे. रिव्हर्स स्वेपचा फटका सेकंड इन अ रो क्लीन बोल्ड. समित्र म्हात्रे सुद्धा सम्राट का होता है आटा और आउट होने वाले बल्लेबाज को हम कहते हैं टाटा बाय बाय. खत्म बाय बाय. लगातारच्या 2 विकेट्स. बॉस फायटर साखर संघाला पहिल्या ओव्हरमध्ये बॉस बनवण्याचा प्रयत्न रोनित नाखवाचा पाहायला मिळाला. सर्व खेळाडू एकत्रित आलेत आणि एकत्रित आल्यानंतर ज्या पद्धतीने थोड्याशा चर्चा झाल्या. गोलंदाजाचं कौतुक केलं जाते आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रकाश हालेगाना. या खेळाडूने सुद्धा रायगड पोलीस दलामध्ये बऱ्याचशा पोलिसांना घडवण्याचं काम केलं. फिटनेस कोच म्हणून बऱ्याच वेळेला प्रकाश हालेगाना हे पाहिले जातात. बरेच वर्ष टेनिस क्रिकेटपासून आपल्या जॉबमुळे थोडेसे लांब असतात, जवळ असतात. पण या मॅचमध्ये आज थोडंसं वरती येण्याची संधी मिळाली. प्रकाश हालेगाना अनऑर्थोडॉक्स प्लेयर आहेत. कधी पाठी मारतील, कधी पुढे मारतील, कधी आडवे मारतील, कधी उभे मारतील, पण मारतील जरूर. आता फिल्डर सांगितलेले आहेत मिड विकेट आणि लॉंग ऑनला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. रोनित नाकवा ही झोन हॅट्रिक. आपटून मारलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मितेश चगुने थ्रो फेकलाय. गॅदर करता आला नाही पंकज नाखवाला. थ्रो चांगला फेकला होता. विकेटच्या साईडला पडला. बॉल थोडासा उसळला. गॅदर करता आलेला नाहीये, पकडता आलेला नाहीये. आफ्टर फर्स्ट ओव्हर 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. धावा सुद्धा आल्या. जितक्या गतीने धावा आवश्यक होत्या तितकी गती थोडीशी इकडे तिकडे झालेली आहे. पण 2 विकेट्स आल्या त्या फार महत्वाच्या आहेत मी म्हणेन. परंतु आदिल कुरेशी अजून बाकी आहे. किरण लट जो की ॲज अन ओपनर म्हणून आलेला आहे 24 चेंडूंमध्ये. 24 मध्ये 44 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आता थोडासा 11च्या घरामध्ये गेलेला आहे. प्रति ओव्हर 11 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सौजन्य दांडेकर गोलंदाजी मार्कवर येतोय. या गोलंदाजानं सुद्धा प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली छाव किंवा आपला एक ठसा उमटवण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. साखर गावातून बिलॉंग करतो आणि खूप सुंदर गोलंदाजी आणि त्यापेक्षा चांगली फलंदाजी करण्याचा एक धाक ठेवतो किंवा काबिलियत ठेवतो असा खेळाडू मैदानामध्ये येतोय. पंकज नाकवा जो की टीम लीडर आहे. आज बॅटिंग इकडे तिकडे झाली परंतु ॲज अन वन मॅन शो म्हणून त्याने 47 धावांची खेळी केली. परंतु कॅप्टन्सीचा जेव्हा विषय येतो पंकज नाकवाच्या अंगावर किंवा त्याच्या खांद्यावर त्यावेळेला खूप सुंदर कॅप्टन्सी त्याच्या माध्यमातून आपण निश्चितपणाने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलेले आहे. रोनित नाकवा पॉवर प्लेचं
पहिलं षटक खूप सुंदर टाकलं, त्यामध्ये 2 विकेट्स घेतल्या. महत्त्वाची विकेट नागेशची त्याची मिळाली आहे. ही जमेची बाजू असणार आहे बॉस फायटर साखर संघाला. वाडिश लॉंग ऑन मिड विकेट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर अशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट. पहिला बॉल सौजन्यचा. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय डीप स्क्वेअर लेगला. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय. रोनिक जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत सिंगल धाव स्कोर कार्ड मध्ये जमा होणार. किरण लट, मागील 5 वर्षाचं पुस्तक जर किरण लटचं उघडलं तर किरण लटने असं अलिबाग तालुक्यामध्ये कोणतंच मैदान नाही आहे त्या मैदानावर धुवाधार फलंदाजी केली आहे. किरण लट नाम तो सभी ने सुना होगा, पर यावर्षी मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे. यावेळचा बॉल किरण लटने स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. पण तिथे राहुल मुजावरने काय कमालीचे एफर्ट दाखवलेले आहेत. अप्रतिम फिल्डिंग आणि अशा पद्धतीच्या एफर्टची आवश्यकता होती. अगदी बाणासारखा सरळ खेळला होता. वायडिश लॉंगॉन वरून धावत आले राहुल मुजावर. चेंडूला फील्ड केलाय तोपर्यंत सिंगल धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झाली होती. धावत संख्येमध्ये 1चे ॲडिशन. धावत संख्या 15 धावा स्कोर कार्डवर. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. सौजन्य दांडेकर पुढील चेंडू प्रकाश हालेगानासाठी. ओहो स्लो 1. परिवर्तन सृष्टि का सबसे बड़ा नियम होता है. चेंज इज द ओनली अल्टिमेट थिंग. आणि या बॉलवर सुद्धा तशाच काहीतरी गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. गुडलेन स्पॉटवर पिच होणारा बॉल ऑफस्टमच्या दिशेला थोडासा खाली राहिलाय आणि विकेट किपर पंकज नाखवाच्या हातामध्ये जातोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट लावलेली आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावलेला आहे. आगळी वेगळी फिल्डिंगची सजावट या पेटूच्या ओव्हरमध्ये. ओहो गती कमी होती. आपल्या बुद्धी चातुर्याचा वापर केलाय. जो एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे त्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पॉवर प्लेची ही दुसरी आणि अंतिम ओव्हर आहे. ज्या वेळेला धावांची संख्या आपण पाहिली तर 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 16 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. किरण लट एकतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करेल. मग गोलंदाज सौजन्याचे मनोधैर्य किंवा काय डावपेच असतील. ओहो खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळला. वायडिश लॉंगॉनला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आला त्याच्या जेंगात गोलून चेंडू सीमारेषावर. बोसकी वाटली मासळी गेली असं म्हणूयात आणि चेंडू सीमारेषावर. खरं तर कोळ्याच्या जाळातून मासा सटकत नाही, परंतु या खेळाडूच्या ढेंगा खालून बॉल फोरार झालाय. बाउंड्री लाईनच्या पार झालाय. निश्चितपणाने चौकार आलाय. एक मी तर म्हणेन सुखद धक्का असेल तो खऱ्या अर्थाने एकविरा थर्ड संघासाठी. कारण जो चौकार किंवा जो मोठा स्ट्रोक आवश्यक होता तो आलाय. 20 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. फुलटॉस बॉल कव्हर्स रिजन मध्ये खेळलाय. मोठी धाव घ्यावी लागेल. आउटफील्ड थोडीशी स्लो झालेली आहे, पण आता सुद्धा चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा लगातार सेकंड इन द रो किरण लटच्या बॅटमधून आलेला हा फुलटॉस चेंडूवर फुल टॉल वसूल करणारा चौकार. 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 24 धावा 2 विकेट्स. सर्व काही ठीक चालू होतं काही चेंडू पर्यंत, परंतु एक चौकार सुटला. गोलंदाजाने केलेले प्रयत्न सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर त्याच्याकडे जो असणारा कॉन्फिडन्स आहे तो थोडासा खाली आला आणि त्याचाच फायदा किरण लटने अतिशय उत्तमरित्या उचललेला आपण पाहतोय. आफ्टर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा 2 विकेट्स. 18 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. विकेट्स 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 इज इम्पॉर्टंट फॉर साखर टीम. बट या उलट मी म्हणेन की 2 मोठे स्ट्रोक मॅच दूर जाऊ शकते. आणि त्याच वेळेला हे कटू आव्हान, कठीण आव्हान किंवा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण जे बॅटल आहे ते बॅटल रंगीन बनवण्यासाठी 18 मध्ये 33. 18 बॉल 33 रन्स. कधी कधी आताची कॉन्व्हेंटला जाणाऱ्या मुलांना बोललो की 33 म्हणजे किती, तर ते पप्पांना विचारते पप्पा किती. बऱ्याच लोकांच्या मुलांकडून अशा पद्धतीचे प्रश्न वडिलांना विचारले गेले असतील. कारण मराठी भाषा ही जपली पाहिजे. ही मायभूमी, ही जन्मभूमी आपली, आणि या भाषेला आपण जपण्याचं काम केलं पाहिजे. आपल्या मुलाला मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे. पंकज नाखवा गोलंदाजी मार्कर ओव्हर नंबर 3 मध्ये. लो फुल टॉस बॉल विकेट किपरच्या दस्तयांमध्ये जातोय. रोनित नाखवा सांगतोय चेंडू चांगला होता, इट्स ओके, बट यानंतरचा तसा नको. कारण फुल टॉस होता तो चेंडू ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता शफल होऊन प्रकाश हालेकाना यांनी,
पण त्यामध्ये सफलता प्राप्त झालेली नाहीये. या पुढील बॉल आपटून टाकलाय, तेच तरर आहे. मितेश चगू चेंडू खाली जोपर्यंत जाईल एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, कारण पंकज नाखवा याचा रनअप जरी 4 ते 5 पावलांचा असेल तरी सुद्धा या गोलंदाजाकडे गतीने चेंडू टाकण्याची एक शैली आहे. आणि अलिबाग प्रीमियर लीग मध्ये त्याने डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून रोल अदा केला होता. साखर संघासाठी महत्त्वपूर्ण कॅप्टन्सीचा रोल तो अदा करत असतो. यावेळचा बॉल अकॉर्डिंग टू न्यू रूल वाईड बॉलचा इशारा. गाईडलाईनच्या बाहेरून चेंडू गेलाय असं पंचांनी दर्शवलंय. किरण लट स्ट्राईक एंडला खेळतोय. 2 चौकार त्याने लगावलेले आहेत. यावेळचा बॉल, यावेळचा फटका आपटून मारलाय आणि हा ठोकलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आलेला गगनभेदी गगनचुंबी षटकार. किरण लाटच्या बॅटमधून काहीही गरज नव्हती आपटून चेंडू टाकायची, पण काहीतरी वेगळं पण आणण्याचा प्रयत्न निश्चितपणाने गोलंदाज करत असतात. काहीतरी व्हेरिएशन आणायचे, स्लोवर वन टाकायची किंवा शॉर्ट पिच पद्धतीचा टाकायचा. परंतु नवा चेंडू, नेव्हियाचा चेंडू हँडल करणं हे तितकंसं सोपं नसतं मित्रांनो, कारण ज्या वेळेला हा चेंडू मोठा असतो त्यावरचा जो फर असतो तो खूप कमी वेगाने जातो. यावेळी स्कूप केलाय बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप रिजन मध्ये किरण लटच्या बॅटमधून की रन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. की फॅक्टर किरण लट. धावसंख्या पुढे जातीये. धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. 14 मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पंकज नाखवा खूप महागडा साबित होतोय. सोबत किंवा समवेत खेळणारे खेळाडू फार निराश होत आहेत. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल. रोनित नाखवा विकेटच्या बिहाइंड आहे. हलक्या हाताने चेंडूला ओ हो हो लाऊड अपील 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 अपील. इट्स क्लिअर, नॉट आउट. पंकज नाखवाने असं केलं असेल कारण मॅच कट टू कट चाललेली आहे. आपली गोलंदाजी निर्णायक क्षणाला खराब झालेली आहे. सो थोडंसं कव्हर अप करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करण्याचा त्याच्याकडून पाहायला मिळाला. राहुल मुजावर लॉंग ऑनला आहे. सौजन्य दांडेकर आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑफला आहे. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर आपण पाहूयात शॉर्ट बॅकवर्ड, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट. किरण लटने मारलेला सरळ फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. सौजन्य चेंडूला फील्ड करेल. 1च धाव येणार. 12 मध्ये 20 ची आवश्यकता. 12 बॉल 20 धावांची आवश्यकता. मॅच कधीही रंग बदलू शकते. मैदानामध्ये पाणी पाठवायचं आहे. पण जशा पद्धतीची ही मॅच प्रेक्षकांचे वन साइडेड मुकाबला होऊ शकतो असं काहीतरी बघत असताना ज्या वेळेला पंकज नाखवाच्या बॅटमधून 47 धावा आल्या, टोटल रन्स 56-57 झाला आणि त्यानंतर किरण लट नागेश शीतची जोडी मैदानामध्ये आली. नागेश शीतने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर तो बाद झाला आणि त्या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आतापर्यंत साखर संघाचा पाहायला मिळाला आहे. बॉस फायटर साखर. आता ही निर्णायक ओव्हर प्रत्येकाने एक ओव्हर टाकलेली आहे. सो डेफिनेटली या ओव्हरमध्ये कोण येणार? किरण लट यांनी जर हा सामना जिंकवला तर संकेत वेताळ यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आहे. पण किरण लट हा कंबर कसलेला खेळाडू आहे. तो अशा बक्षिसांकडे बघत सुद्धा नाही. संघासाठी मॅच किती मोलाची आहे, मॅचेस किंवा क्रिकेट किती इम्पॉर्टंट आहे, किंवा एखादा विजय एखाद्या टुर्नामेंटमध्ये नॉकआउट्स मुकाबल्यामध्ये किती महत्त्वाचा असतो हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण अलिबागच्या बाहेर जेव्हा एक मावी 11 एकविरा थर्ड संघ जातो, या संघाला प्रत्येक संघ त्यांच्या समोर खेळत असणारा प्रत्येक संघ थोडासा घाबरूनच असतो, दचकूनच असतो, एक पाऊल मागेच असतो. परंतु क्रिकेटमध्ये कोण कधी कोणाला हरवू शकतो याचा काहीही नेम नाही आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2011च्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलेलं असाल, भारतीय संघासोबत इंग्लंड संघ अगदी टाय मॅच खेळला, पण आयर्लंडच्या संघाने त्या वेळेला इंग्लंड संघाला हरवलं होतं. सो क्रिकेटमध्ये कधीही जय पराजय हे होतच असतात. परंतु आपण नेहमी म्हणतो ना की आपण आज क्रिकेट खेळतोय, उद्या आजच्या क्रिकेटपेक्षा आपला चांगला असायला पाहिजे,
ॲज परफॉर्मन्सकडे मी पाहताना म्हणतोय. आणि ही महत्वाची ओव्हर नंबर 4 मध्ये रोनित नाखवा गोलंदाजी मार्कवर आलाय. स्वतःच्या स्पेलमधील अंतिम ओव्हर. 12 मध्ये 20 ची आवश्यकता. रिक्वायर रन रेट्सचा विचार केला तर 10 फॉर दी ओव्हर. 10 रन्स फॉर दी ओव्हर. पंकज नाखवा विकेटच्या बिहाइंड. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, शॉट बॅकवर्ड पॉइंट आहे गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. पाहूया रोनित नाखवा काय करतोय किरण लटच्या विरोधामध्ये. किरण साठी टाकलेला हा बॉल कॅच पकडला जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. किरण लटला लावलेले 500 रुपये. खरं तर संकेत दादांचे वाचले असे मी म्हणेन. फलंदाज बाद झालाय आणि आदिल कुरेशी इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. उल्वेनोडच्या टुर्नामेंटमध्ये, नाईट टुर्नामेंटमध्ये किरण किंवा मी म्हणेन नागेशच्या अनुपस्थितीमध्ये काय अप्रतिम फलंदाजी, कॅप्टन्सी केली होती त्या टुर्नामेंटमध्ये आदिल कुरेशीने. आणि खरं तर खूप सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 11 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. जिसने क्रिकेट में मेहनत किया उसी को लोगों ने गूगल पे सर्च किया. मेहनत करावी लागेल, कंबर कसावी लागेल, घाम गाळावा लागेल, तरच आणि तरच संघ साखर या मॅच मध्ये बनू शकतो. महत्वाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय ज्याचं नाव आदिल कुरेशी, जर्सी नंबर 24. स्कोर कार्डवर नजर फिरवली तर धावा झालेल्या आहेत त्या 37. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. आदिल साठी टाकलेला यस क्लीन बॉल. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. ही मॅच कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. BCC तिनविरा आयोजित याच्या दिवसातील सुपर रेटचा मुकाबला. व्हॉट अन मॅच दिस इज. कधी कोणाला क्रिकेटमध्ये कमी समजू नका, हलक्यामध्ये घ्यायचं नसतं. कदाचित ही हलक्यामध्ये घेणारी मॅच गरम झालेली आहे. यश मात्र अजूनही बाकी आहे. जेव्हा जेव्हा यश वर वेळ येते, यश तेव्हा तेव्हा आसमानी फटके मारण्याचा प्रयत्न करतो. हा शिवरे टीम डिसिजन काय आहे प्रसाद दादा? ओके, थँक्यू सो मच. बॉलिंग घेतलेली आहे. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे छोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से किसी चीज को पाने की चाहत हो ना, तो सितारे वे अपनी जगह छोड़ देते हैं. ही मॅच तशाच पद्धतीची आहे. प्रत्येक बॉलवर 2 धावांची आवश्यकता आहे. माऊ 11 एकविरा तळ संघासाठी बॅटिंग लाईनअप पूर्णतः ढासळलेली आहे. यश मात्र फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर आलेला आपण पाहतोय. रोनित नाखवा लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट प्राप्त करतोय. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. 10 मध्ये 20 ची आवश्यकता. यश मात्र स्ट्राईक एंडला. आडवा बॅटने खेळा, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड कराय, पुन्हा एकदा थोडंसं बंबल जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. प्रकाश आलेकरांना चांगली धाव घेऊ शकतात. डेंजर एंडकडे धावत होते. 2 धावा जरूर आलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने 9 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 2 धाव अपेक्षित असणार आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये इन करू शकेल, एक विकेट मॅच मध्ये इन करू शकेल. पाहूया काय घडतंय साखर संघाच्या बाजूने की एकविरा थळ संघाच्या बाजूने. यावेळचा बॉल रोनित नाखवाने टाकलेला ओव्हरपिच पद्धतीचा बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपतींचा छावा, षटकार, 6 धावा. मुझे सिंगल नहीं चाहिए, मुझे डबल नहीं चाहिए, एक छक्का मारो जनाब, बहुत अच्छे लगते हो आप. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 8 मध्ये 12. 8 बॉल 12. पण मी अजूनही म्हणतो इट्स क्रिकेट. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. एक विकेट पुन्हा एकदा तुम्हाला या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी देईल. डेथ ओव्हर असल्यावर अशा पद्धतीचे फटके हे येऊ शकतात किंवा येणारच. याचं प्रिपरेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा त्या षटकाराचा दबाव न घेता जर रोनित नाखवाने उर्वरित 2 चेंडू टाकले, त्यामध्ये कोणतीही धाव खर्च केली नाही, तर यदा कदाचित विकेट मिळाली तर फायदा होऊ शकतो.
असं म्हणतात ना, एक अकेला थक जाएगा, इसलिए साथी को भी हाथ बढ़ाना पड़ेगा. आता साथ मिळाला पाहिजे. आता प्रकाश हलेगांना आपला एक्सपिरियन्स पूर्णपणे यश म्हात्रेला अगदी कानामध्ये त्यांच्या तुंबून भरलेला आहे, अगदी कोंबून 8 मध्ये 12ची आवश्यकता. पाहूया काय घडते. यावर आडवा बॅटने खेळला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सौजन्य दांडेकरने मिळवलेली ही कॅच अक्षरशः एकविरा थळ संघाचं टेन्शन वाढवणारी असेल. कभी खुशी कभी गम, ये तो आज धूप है, शाम को छाव होगी, और इसी को क्रिकेट की माया कहते हैं. कभी खुशी कधी धूप तर कधी माती. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अजिंक्य मैदानामध्ये जातोय. अजिंक्यने सुद्धा बऱ्याच वेळेला अशा मोक्याच्या क्षणाला खूप चांगली फलंदाजी करून दाखवलेली आहे. शेवटची ओव्हर, परंतु अजून एक बॉल बाकी आहे. या चेंडूवर विकेट किंवा डॉट बॉल किंवा सिंगल किंवा डबल, इट्स ओके, पण मोठा फटका आला तर साखर संघ थोडासा पराभवाच्या छायेमध्ये जाऊ शकतो. 7-12. आता प्रेक्षकांमधून काही म्हणतील उतारा आहे का तुमच्याकडे, तर नाहीये, ऑनलाईन चेक करा. BCC तिनविरा आयोजित ही क्रिकेट स्पर्धा मागील मॅच मध्ये सुद्धा ड्रीम्सcricket.in च्या माध्यमातून अगदी 1K पेक्षा जास्त व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळाले. आणि या मॅच मध्ये सुद्धा आता साखर गावातील सर्व आमचे कोळी बांधव अगदी देवाला अगदी ताटामध्ये घेऊन पाण्यात ठेवले असतील. ही मॅच जिंकू दे फक्त. रोनित नाखवा शेवटचा बॉल घेऊन आपल्या स्पेल मधील अजिंक्यसाठी टाकलेला बॉल गॅप मध्ये खेळून काढलाय. राहुल मुजावर आहे. अडवेल बॉल, रोखेल बॉल, थांबवेल बॉल. तोपर्यंत चौथ्या षटकाची समाप्ती. लास्ट ओव्हर मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. जर सामना आवडला असेल ना, साखर संघाचा खेळ किंवा एकविरा संघाचा खेळ आवडला असेल ना, तर टाळ्या झाल्या पाहिजेत. साखर संघाने करून दाखवलं. महत्वपूर्ण किंवा मजबूत संघाला अगदी थोडंसं गाळात होईना धूळ चारलेली आहे. राहुल मुजावरवर कदाचित जबाबदारी ही दिली जाऊ शकते. राहुल मुजावर या खेळाडूकडे सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याची शैली आहे. रोनित नाखवाचं कौतुक करावं लागेल. 5 विकेट्स होल या स्पर्धेतील पहिला पूर्ण केलेला आहे. 22 धावा दिल्यात 2 ओव्हर मध्ये आणि 5 विकेट्स. रोनित नाखवा कौतुक करावं लागेल याचं. राहुल मुजावर गोलंदाजी मार्कवर आहे, पण महत्वपूर्ण जबाबदारी हाताळत असताना अजिंक्य आणि प्रकाशचं आव्हान त्याच्या समोर आहे. आता प्रेक्षकांच्या नजरा संपूर्णतः मैदानाकडे वळल्यात, परंतु नेक्स्ट मॅच सुद्धा तशाच पद्धतीची तिखट पद्धतीची असेल, ज्यामध्ये फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे विरुद्ध खारपाले संघ आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य, राहुल मुजावर राईट हँड वरती विकेटने राहुल मुजावर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. 6 मध्ये 11ची आवश्यकता आहे. पाहूया काय घडतंय. पहिल्या 2 चेंडूंवर मोठा स्ट्रोक आला तर कदाचित मॅच फिरू शकते. लोवर फुल टॉस बॉल मिड विकेट रिजन गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. हातामध्ये बॉल गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फेकी, चांगला थ्रो. निश्चितपणाने 5 चेंडूंमध्ये 10 धावांचं समीकरण तुमच्या समोर असणार आहे. पंकज नाखवा पुन्हा एकदा थोडंसं गाईड करतोय की डेफिनेटली काय करायला हवंय. प्रकाश हलेकाना यदा कदाचित थोडंसं पेंडिंग ठेवतोय. दिसतंय ते कदाचित. पिन ड्रॉप सायलेन्स. 5 मध्ये 10ची आवश्यकता आहे. रिस्की हा चेंडू असणार आहे. कदाचित काय होईल पाहूया. बॉल आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मैदानाच्या बाहेर. रन शफल झाले. प्रेशर बनवलं आणि फुल टॉस बॉल. आणि मी म्हणतो ना की कांद्यात कांदा अलिबागचा कांदा, कांद्यात कांदा अलिबागचा पांढरा कांदा. गोलंदाजाने फुल टॉस बॉल टाकलाय. झालाय त्याचा बांधा.
बॉल बाकी आहेत 4. 4 मध्ये 4 आवश्यक आहेत. ज्या मैदानात पराभवाची चर्चा तुमची केली जाते ना, त्याच मैदानात विजयाचा गुलाल हा उधळायचा असतो. प्रकाश हालेकानाने असे मॅचेस म्हणजे या राहुल मुजावरचं करिअर नसेल त्याच्या आधीपासून खूप वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे. त्यामुळे कोण कधी कसा काय टाकू शकेल याचं त्याला नॉलेज आहे. आय होप 4 मध्ये 4. ओहो, प्रकाश आलेकानाने आपल्या स्टाईल मध्ये मॅचला पूर्ण केलेला आहे. पण बॉस फायटर साखर संघाने खूप सुंदर खेळ केला. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. पराभूत झालेला बॉस फायटर संघ वेल डन, वेल प्लेड. थोडंसं इकडे तिकडे झालं, 19-20 झालं, परंतु माऊ 11 एकविरा थर्ड संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना तुम्ही नागेश शिदला बाद केलं, तुम्ही आदिल कुरेशीला बाद केलं, तुम्ही यश म्हात्रेला बाद केलं, तुम्ही किरण